कलिंगडला जर कुठे होल असेल, मग सुई एवढं होल असेल की थोडं मोठं होल असेल, तर ते कलिंगड घेऊ नये. कलिंगडला हात लावल्यावर जर हात स्लिप होत असेल, म्हणजे कधी कधी ते वॅक्स लावतात, तसे कलिंगड घेऊ नये. तर हे जे केमिकलचं प्रमाण आहे, जर ते चुकून वेंडर्सकडे जास्त वापरलं गेलं असेल, त्याच्यामुळे ती टॉक्सिक रिएक्शन होऊ शकते, गॅस्ट्रायटिस किंवा डायरिया होऊ शकतो. त्याच्यामुळे सुद्धा अशा गोष्टी होऊ शकतात. तर आपण खूप क्वांटिटीमध्ये जर खाल्लं वॉटरमेलन, तर कधी कधी त्या साईड इफेक्टमुळे क्रॅम्प्स येतात आणि डायरिया होऊ शकतो. पण रिपोर्टेड डेथ तर तशा नाही आहेत. मुंबईतल्या पायधुनीमध्ये एकाच कुटुंबातल्या 4 सदस्यांचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यूमागची कारणं म्हणजे की रात्रीच्या जेवणामध्ये त्यांनी बिर्याणीचं सेवन केलेलं होतं आणि त्यानंतर 1:30 ते 2 वाजण्याच्या सुमारास त्यांनी कलिंगड खाल्लेलं होतं. प्रथमदर्शनी ह्या संपूर्ण प्रकारामध्ये कुठेतरी फूड पॉयझनिंग झालंय आणि त्यातही प्रामुख्याने कलिंगड खाल्ल्यामुळे सर्वाधिक त्रास त्यांना झालेला आहे. नेमकी ह्या सगळ्याची कारणं काय आहेत, अशा पद्धतीने सुद्धा एखाद्या व्यक्तीला त्रास होऊन त्याचा जीव जाऊ शकतो का, ह्या सगळ्याच संदर्भात बोलण्यासाठी कामा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर तुषार पालवे सर माझ्यासोबत आहेत. सर, कालची जी घटना आहे ती सर्वांनाच माहीत आहे. एकाच कुटुंबातील 4 सदस्यांचा जीव गेलेला आहे या घटनेमध्ये. बिर्याणी खाल्ल्यानंतरच त्यांनी काही तासातच कलिंगड सेवन केलेलं होतं, कलिंगड खाल्लेलं होतं आणि 2-3 तासातच त्यांना त्रास सुरू झालेला होता. तर खरंच कलिंगड आणि बिर्याणी ह्याचं काही कनेक्शन आहे का, किंवा असं काही त्रास होऊ शकतो का ह्या खाण्यातून? जनरली कलिंगड आणि बिर्याणीच्या कॉम्बिनेशनमध्ये काही होत नाही. म्हणजे असं तर कुठे एव्हिडन्स नाही, काय असं लिटरेचर नाही. पण जनरली आयुर्वेदामध्ये असं म्हणतात की फ्रुट्स एकदा आपण जेवायच्या पहिले खातो, जेवल्यानंतर खात नाहीत ते गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, ही जी केस आहे त्याचा स्टडी केला मी, म्हणजे जस्ट वाचन केलं. तर त्या चौघांमध्ये छोटी मुलगी, तिचं डेथ लवकर झाली आणि बाकी तिघांची थोडी उशीर झाली. आणि त्यांच्यामध्ये सिम्पटम्स वॉमिटिंग, डायरिया आणि डिहायड्रेशनचे होते. तर हे जे क्लिनिकल सिम्पटम्स आहे ते जातात फूड पॉयझनिंगच्या ठिकाणी. आता फूड पॉयझनिंग कशामुळे झालं, तर जर कलिंगड जर खूप वेळ कापून ठेवलं असेल, मग दुपारी कापलं असेल किंवा सकाळी कापलं असेल, मग त्यांनी खाल्लं असेल, फ्रीजमध्ये ठेवलं नसेल, तर त्याच्यामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकते. दुसरी गोष्ट, बिर्याणीमध्ये सुद्धा फूड पॉयझनिंग होऊ शकते. ही झाली फूड पॉयझनिंग. आता चौघांवर एकाच प्रकारचा परिणाम झाला, चौघांची डेथ झाली, ते वाईट झालं खूप. तर अशा वेळी अजून एक गोष्ट असू शकते की कोणी पॉयझनिंग केलं आहे का फूडचं, म्हणजे केमिकल वापरून वगैरे, ते गोष्ट असू शकते. म्हणजे आपण त्याला होमोसाईड म्हणतो, ते एक कारण असू शकतं. आणि तिसरं कारण म्हणजे बऱ्याच वेळा वेंडर्स फ्रूटचं रायपनिंगसाठी, फ्रूटला आर्टिफिशियल कलर देण्यासाठी, प्रिझर्वेशन जास्त, त्यांची शेल्फ लाईफ वाढण्यासाठी काय काय केमिकल वापरतात. उदाहरणार्थ कॅल्शियम कार्बाईड, फॉर्मॅलिन, नंतर मॅलेचाईट ग्रीन डाय वापरतात, सॅक्रिन वापरतात, नंतर ते ऑक्सिटोसिन वापरतात. तर हे जे केमिकलचं प्रमाण आहे, जर ते चुकून वेंडर्सकडे जास्त वापरलं गेलं असेल, त्याच्यामुळे ती टॉक्सिक रिएक्शन होऊ शकते, गॅस्ट्रायटिस किंवा डायरिया होऊ शकतो. त्याच्यामुळे सुद्धा अशा गोष्टी होऊ शकतात. आता अजून एक गोष्ट आहे की वॉटरमेलनमध्ये शुगरचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. जर आपण खूप क्वांटिटीमध्ये जर खाल्लं वॉटरमेलन, तर कधी कधी त्या साईड इफेक्टमुळे क्रॅम्प्स येतात आणि डायरिया होऊ शकतो. पण रिपोर्टेड डेथ तर तशा नाही आहेत. जर एखाद्या माणसाला ऑलरेडी डायबिटीज आहे, तर अशा वेळी असे प्रॉब्लेम होऊ शकतात. पण तो जो एज ग्रुप होता, वाटत नाही की त्यांना म्हणजे डायबिटीज असेल, आणि मला त्याची हिस्ट्री पण माहिती नाही. तर हे प्रामुख्याने कारणं आढळतात. सर, आता आपण जर बघितलं तर एप्रिल-मे महिना सुरू आहे आणि सर्वाधिक उष्णता, हीट वेव्ज असते ती ह्या काळात सर्वाधिक उष्णतेचा सुद्धा त्रास होतोय. तर कुठेतरी ही जी उष्णता वाढलेली आहे त्यामुळे असे पोटाचे आजार सुद्धा वाढण्याचं प्रमाण ह्या दिवसात असतं. तर त्याचा कुठेतरी या सगळ्यावरती परिणाम झालेला असेल का? हो, एक गोष्ट आहे की आठवडाभर झालाय मुंबईचं टेम्परेचर 43 डिग्रीच्या आसपास पोहोचलंय. आणि फक्त ते हवेचं टेम्परेचर आहे. कधी कधी स्पेसिफिक ॲटमॉस्फिअरमध्ये 45 डिग्रीपर्यंत गेले. अशा वेळी जे बाहेर फ्रूट्स आहेत, बाहेरचं जेवण आहे, एखादं आपण ऑर्डर करतो, आपल्याला माहीत नसतं की ते जेवण कधी बनवलं असतं, आणि आपण ऑर्डर करतो. ते जेव्हा गरम अवस्थेत असतं ते आपल्याला वाटतं की ते चांगलं फ्रेशच असेल, पण ते खराब झालेलं असतं. तर ह्या हीट वेव्ह जो आहे किंवा उन्हाळा असेल, तर आपण बाहेरून ऑर्डर केलेलं जेवण आहे किंवा फ्रूट्स आहे,
त्याची सेवन लवकरात लवकर करणं महत्त्वाचं आहे आणि क्वालिटी चेक करणं महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, आपण एक्झाम्पल कलिंगड जेव्हा विकत घेतो आपण, कलिंगडला जर कुठे होल असेल, म्हणजे सुई एवढं होल असेल की थोडं मोठं होल असेल, तर ते कलिंगड घेऊ नये. कलिंगडला हात लावल्यावर जर हात स्लिप होत असेल, म्हणजे कधी कधी ते वॅक्स लावतात, तसे कलिंगड घेऊ नये. दुसरी गोष्ट, जर कापलेले कलिंगड जे ठेवतात एखाद्या ठेल्यावर, ते खाऊ नये. आणि कलिंगड कापलं आणि ते कलिंगड जर खूप रेड दिसतंय तुम्हाला, पण टेस्ट पाण्यासारखी लागते, याचा अर्थ की त्यांनी कलर करण्यासाठी डाय वापरलाय, असे कलिंगड खाऊ नये. आणि कलिंगड कापलं, आपण घरी कलिंगड आणलं चांगलं, तर ते आपण 6 तासाच्या आत कन्झ्युम करावं. आणि जनरली आपण जेव्हा घरी जेवण बनवतो, तर ते फ्रेश जेवण बनवून खावं, शिळं खाऊ नये. या उन्हाळ्याच्या काळामध्ये जेवण लवकर खराब होतंय, त्याच्यामुळे फूड पॉयझनिंगचे पेशंट वाढतात आमच्याकडे. ऑलरेडी हीट स्ट्रोकचे किंवा हीट एक्झॉस्टनचे, हीट क्रॅम्पचे पेशंट यायला लागलेत. त्याच्यामुळे अजून प्रमाण वाढणार आहे. आणि आता तर एप्रिल महिन्यात चालू आहे, ऑलरेडी टेम्परेचर एवढं आहे. मे आणि जूनमध्ये किती वाढेल याचं सांगू शकत नाही आपण. सर, जसं तुम्ही म्हणालात की एखाद्या नॅचरल जे फळ असतं त्याला आणखीन चविष्ट किंवा त्याचा आकार वाढण्यासाठी त्याला केमिकल प्रोसिजरमधनं जावं लागतं, पण जेव्हा आपण ते एखादी वस्तू घरात आणतो, फळं घरात आणतो, तर तेव्हा त्याचा प्रभाव कमी होईल यासाठी साधारण काय आपण उपाय करू शकतो की त्या केमिकलचा प्रभाव कमी होईल? एक्झाम्पल, आता आपण काय काय फळं आपण कवर सकट खातो, म्हणजे द्राक्षे असतील, आपण डायरेक्ट खातो ते, तर ते चांगले वॉश करावे. आपण चांगल्या डिश, म्हणजे आपलं याचं पाणी असतं ॲक्वागार्डचं, किंवा त्याच्या अर्धा तास भिजवत ठेवावे. त्याच्यामध्ये जे केमिकल्स असतात, पेस्टिसाईड असतात, ते डिझॉल्व होतात आणि बाहेर येतात, मग ते खावे. फ्रीजमध्ये ठेवताना ते वॉश करूनच ठेवावं. काही काही फळं आहेत, म्हणजे त्याच्यात थोडे पेस्टिसाईड जास्त असतात, म्हणजे पेरू असू द्या, ग्वावा असू द्या, तर ते प्रॉपरली वॉश करावे आणि जास्त वेळ ते पाण्यात ठेवावे लागतात. आणि आता भाज्यापाला असतात, एक्झाम्पल वांगे असतील, कोबी असेल, फ्लॉवर असेल, ते कधी आपण विदाऊट बॉईल केल्याशिवाय खाऊ नये. चिकन, फिश, ते सुद्धा. काही काही फूड्स त्याच्यामध्ये ऑलरेडी पॅरासाईट असतात आणि त्याच्यामुळे सुद्धा अशा गोष्टी घडतात. सर, आपण जर या केसमध्ये बघितलं तर त्या कुटुंबाने साधारण 10-10:30च्या सुमारास जेवण केलेलं होतं बिर्याणीचं, त्यानंतर 1 ते 1:30च्या सुमारास त्यांनी कलिंगड खाल्लेलं होतं. तर आता तुम्ही म्हणालात की फळं शक्यतो ही जेवणाच्या आधी खावीत आणि जेवणानंतर शक्यतो आपण जेव्हा झोपायला जातो तर त्याच्यामध्ये 2 तासाचं अंतर असावं असं म्हटलं जातं. तर या केसमध्ये त्यांनी जेवणानंतर कलिंगड खाल्लं आणि लगेच झोपले, तर कुठेतरी त्याचाही त्रास झाला असेल का? हो. कधीही आपण जेवण झाल्यानंतर 2-3 तासाचं अंतर ठेवावं. जेवण झाल्यावर लगेच बेडवर पडू नये. कारण की आपण जेव्हा झोपतो तर पचन प्रक्रिया स्लो होते आणि त्याच्यामुळे जे अन्न असतं ते बऱ्याच वेळा अप्पर इंटेस्टाईन आणि स्टमकमध्ये राहतं. आणि जर आपण लगेच पाणी पिलं असेल जेवण झाल्यानंतर, मग तिकडे फर्मेंटेशन होतं, थोडं ते अन्न सडायला लागतं आणि त्याच्यामुळे सुद्धा अपचन होतं. नंतर आपल्याला डायरिया होऊ शकतो. आणि मेन थिंग, एकदम झोपायच्या पहिले कलिंगड नको खायला. थोडंसं खूप क्वांटिटीमध्ये खाल्लं असेल त्याच्यामुळे जुलाब होऊ शकतात. मी पहिले सुद्धा म्हटलं. सर, असे कोणते कॉम्बिनेशन्स आहेत की जे पदार्थ दोन्ही एकत्र घेऊ नयेत ज्याने शरीराला त्रास होतो, म्हणजे अगदी डायरिया असेल किंवा उलटी असेल, अशा जे आजार आहेत त्याचा आपल्याला सामना करावा लागतो. सो असे कोणते 2 पदार्थ, 3 पदार्थ असे कॉम्बिनेशन्स आहेत की जे एकत्र सेवन करू नये त्यांचं? जनरली स्पेसिफिकली अशा डायटिशियनमध्ये काही गाईडलाईन नाही आहेत. आपण जनरली काही लोकांना पित्ताचा आजार असतो, ॲलर्जीचा आजार असतो, तर स्पेसिफिक फूड आपण अवॉइड करतो. आणि जे फूड एकमेकाला विरोधी आहे, म्हणजे सडनली कोल्ड, सडनली हॉट गोष्ट, म्हणजे चहा आणि आईस्क्रीम आपण एकत्र घेत नाही कधी. तसेच फिश आणि दही खात नाही, अवॉइड करतात. किंवा रात्री झोपताना दही किंवा ताक अवॉइड केलं जातं. ज्या गोष्टी युजली आपण रात्री जेव्हा जेवण करतो, ज्या गोष्टी पचन व्हायला वेळ लागतो, त्या रात्री खाऊ नये. आणि ज्यानंतर आयुर्वेदात काय म्हटलं जातं, मॉर्निंगला आपण 100% खावं, दुपारी 60-70% खावं आणि रात्री 50% खावं, जे आपलं मील आहे, तर पचन चांगलं होतं.
तर आपल्यासोबत डॉक्टर तुषार पालवे सर होते आणि त्यांनीही अशाच पद्धतीच्या ज्या काही टिप्स आहेत ज्या अगदी महत्त्वपूर्ण आहेत, ज्या रोजच्या आयुष्यात आपण जेव्हा जेवतो किंवा आपली इतर कोणती प्रक्रिया सुरू असते, जेवणानंतर झोपणं असेल तर त्याच्यामध्ये 2 तासांचं अंतर हे ठेवायला हवं आणि बाहेरनं जर कोणती एखादी वस्तू, एखादा पदार्थ जर तुम्ही घरी आणलात तर तो कमीत कमी 6 तासांमध्ये त्याचं सेवन करावं आणि स्वच्छ धुतल्यानंतरच कोणतंही फळ आहे त्याचं सेवन करावं. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.